सो नस्य पहिलं आपण बघूया परिचय आणि कार्मकत्व. आता कसं होतं, आपण मगाशी आधी जे काही बघितलेलं वमन, विरेचन, बस्ती, ह्या सगळ्यामध्ये आपण काय करत होतो, आपण त्रिदोषांचं शोधन करत होतो. हे आपलं एम होतं. पण जेव्हा आपण नस्य करतो ना, हे आपण त्रिदोषांच्या शोधनासाठी नाही करत. हे मेनली आपण करतो स्थान वैगुण्य दूर करण्यासाठी. सो जे आपलं नस्य आहे ते आपण स्थान वैगुण्याचा विचार करून करतो. आता जर श्लोक बघूया. नासायाम भवम नस्यम. जे आपण नाकात देतो, जे नासामध्ये देतो, दॅट इज नस्य. सो नासायाम भवम नस्यम. हा झाला अरुण दत्ताचा श्लोक. मग सुश्रुताचार्यांनी श्लोक काय सांगितलाय? औषधम औषध सिद्धो वा स्नेहो. औषधम कसं औषध? औषध सिद्ध केलेलं स्नेह, औषधाने सिद्ध केलेलं स्नेह. सो औषधम औषध सिद्धो वा स्नेहो नासिकाभ्याम दीयते. हे आपण नासिकाद्वारे दिलं जातं. नासिकाभ्याम दीयते इति नस्यम. सो काय झालं? औषधम औषध सिद्धो वा स्नेहो नासिकाभ्याम दीयते इति नस्यम. हा सुश्रुतचिकित्सामधला श्लोक आहे. आता अष्टांगहृदयमधला आपण श्लोक बघूया. ह्यात काय सांगितलं आहे? ऊर्ध्वजत्रू विकारेषु. जे ऊर्ध्वजत्रुगत विकार आहेत, ऊर्ध्वजत्रुविकारेषु विशेषात नस्यम इष्यते. त्यांच्यात विशेषतेने आपण नस्य देतो. तर स्पेसिफिकली आपण नस्य सांगितलं आहे. सो ऊर्ध्वजत्रुविकारेषु विशेषात नस्यम इष्यते नासाही शिरसोद्वारम. जे आपलं शीर प्रदेश आहे तिथे पोहोचण्यासाठी जो दरवाजा आहे दॅट इज थ्रू नोज. सो नासाही शिरसोद्वारम तेन तद व्याप्य. म्हणजे तिथे ज्या काय गोष्टी, ज्या दोषांनी जाऊन तिथे स्थान घेतलंय, हंती तान. सो तेन तद व्याप्य. तिथे ज्यांनी व्याप्य केलंय, जिथे कॉन्कर केलं ज्या दोषांनी, तिथे त्यांचा हनन करायचं. हंती तान. सो ऊर्ध्वजत्रू विकारेषु विशेषात नस्यम इष्यते नासाही शिरसोद्वारे तेन तद व्याप्य हंती तान. सो 3 श्लोक काय बघितले आपण? नासायाम भवम नस्यम औषधम औषध सिद्धो वा स्नेहो नासिकाभ्याम दीयते इति नस्यम ऊर्ध्वजत्रुविकारेषु विशेषात नस्यम इष्यते नासाही शिरसोद्वारे तेन तद व्याप्य हंती तान. सो काय सांगितले? जे औषध आपण नासिकाद्वारे देतो त्याला आपण म्हणतो नस्य. सो इथे आपण औषध किंवा औषध सिद्ध स्नेह यूज करतो, त्याला नासा मार्गाने आपण देतो, ह्यालाच आपण म्हणतो नस्य. इथे काय सांगितलंय? नासा हे शिराचे द्वार आहे. जे आपलं डोकं आहे त्याचं डोर कुठून आहे? दॅट इज थ्रू नोज. सो नासा हे शिराचे द्वार आहे. आणि आपण जेव्हा नासा मार्ग थ्रू काय औषध आत देतो, ते नासा थ्रू अख्ख्या संपूर्ण शिरामध्ये जाते, तिथं सगळं व्याप्त करते, तिथले जे काही दोष आहेत किंवा जी काही व्याधी आहे त्याला दूर करते. सो वाग्भटाचार्यांनी सांगितले की सगळ्या तुमचे जे काही ऊर्ध्वजत्रुगत विकार आहे सगळ्यामध्ये बेस्ट सांगितलंय नस्य. आता आपण नस्य दिलं, मग ते जे काही औषध आहे ते कानात जाईल, नाकात जाईल, डोळ्यात जाईल, गळ्यात जाईल, तिथे जाऊन तिथल्या दोषांचं शोधन करेल आणि त्या व्याधीला दूर करेल. सो हे झालं आपल्या नस्यचा परिचय आणि कार्मकत्व. आता नेक्स्ट येतं पर्याय. नस्यचं मेन पर्याय असतं शिरोविरेचन. आता शिरोविरेचन, शीरचंच दुसरा पर्याय येतं मूर्ध. सो नसेला आपण म्हणतो मूर्ध विरेचन. सो पहिले 2 पर्याय काय झाले? शिरोविरेचन आणि मूर्ध विरेचन. मग येतं नस्तः कर्म. काय आलं? नस्तः कर्म, दॅट इज नाकात जे आपण कर्म करतो. सो नस्तः कर्म, नस्तः प्रच्छर्दन. सो नेक्स्ट 2 काय झाले? नस्तः कर्म, नस्तः प्रच्छर्दन. माझं आपण म्हणतो नावन. आणि शिरोविरेक, मग अशी आपण म्हटलं शिरोविरेचन, परत आपण म्हणतो शिरोविरेक. सो काय काय 6 पर्याय सांगितले आपण? शिरोविरेचन, मूर्ध विरेचन, नस्तः कर्म, नस्तः प्रच्छर्दन, नावन आणि शिरोविरेक. आता नेक्स्ट येतं आपलं नस्य उपयोगी द्रव्य. नस्यसाठी कोणते कोणते द्रव्य आपण वापरणार? पहिले तर बेसिक आपण किचनपासून सुरुवात करायची. किचनमधल्या गोष्टी कोणत्या देऊ शकता तुम्ही नस्यला, सो दॅट ते आत गेल्याने तुम्हाला असं नाकातून फार शिंका येतील. काय होईल यात? शुंठी, आर्द्रक. मग आता नेक्स्ट फोडणीच्या गोष्टी सांगायच्या. फोडणी कशाने देतो आपण? मरीच, जिरक, सरशप, हिंगू. हे झालं. मग त्यानंतर बेसिक आपण कशाने नस देतो, जे आपण लहानपणीपासून वाचतोय की वचा, कुष्ठ, निंब. सगळे 2-2 लेटर्सवाले वर्ड सांगायचे. वचा, कुष्ठ, निंब. मग त्यानंतर येतं आपलं वमनवाल्या गोष्टी.
दॅट इज मदनफल सुद्धा आपण यूज करतो. मग आपण कंठकारी देतो. कंठकारी म्हणजेच कंठच्या रिलेटेड अजून काय आपण देतो, तालीसपत्र. सो मदनफल, कंठकारी, तालीसपत्र. माझं आपण देतो पिप्पली, विडंग. मग परत किचनकडे जायचं. लसूण, शेवगा दॅट इज शिगरू, मग सैंधव, दारू हरिद्रा. सो आपल्या नस्य उपयोगी द्रव्य काय काय झाले, शुंठी, अद्रक, मग फोडणीवालं मरीच, जीरक, सरसप, हिंगू, मग 2-2 वाले वचा, कुष्ट, निंब, मग वमनवाले दॅट इज मदनफळ, कंठकारी, तालीसपत्र, मग पिप्पळी, विडंग. मग परत किचनकडे जायचं. लसूण, शिगरू, सैंधव, दारू हरिद्रा. आता नेक्स्ट येतं नस्यचे प्रकार. हे आपण ग्रंथकारांनुसार एक एक बघू. पहिला आपण बघू चरकाचार्यांचे टाईप्स. चरकाचार्यांनी नस्यचे 5 टाईप सांगितले. ते कसं लक्षात ठेवायचं, आता आपण केस टेकिंगच्या वेळेस आपण नेहमी लिहितो NAD दॅट इज नो ॲबनॉर्मॅलिटी डिटेक्टेड. सो हे करायचं NAD. आणि एखादा व्हॉट्सअपचा DP छान आहे. सो DP. सो NAD DP. N वरून येतं नावन, A वरून येतं अवपीड, D वरून येतं धमापन, परत D वरून येतं धूम, आणि मग परत P वरून येतं प्रतिमर्श. सो 5 टाईप्स काय झाले, नावन, अवपीड, धमापन, धूम, प्रतिमर्श. आता या 5 टाईप्सचे परत सब टाईप्स पडतात. ते कसं आहे, जे आपले पहिले 2 आणि जे एंडचं आहे त्यांचे 2-2 टाईप्स पडतात. म्हणजे सगळ्यात मधले दॅट इज धमापन. आता नाव पण विचित्र आहे, कसं आहे ते धमापन, ह्याला टाईपच नाही आहे. त्यानंतर येतं धूम. धूमचे पडतात 3 टाईप्स, कारण धूम हे 4थं आहे, त्याच्यावरती किती झालेत, 3 झालेत ऑलरेडी. सो धूमचे पडतात 3 टाईप्स. आता नावांचे 2 टाईप्स काय पडतात आपले बेसिक, दॅट इज स्नेहन आणि शोधन. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, शमन शोधन नाही आहे, स्नेहन आणि शोधन. तसंच जे आपलं लास्ट आहे त्याचं पण सेम पडतं स्नेहन, पण इथे शोधनच्या जागेवर आपण म्हणतोय विरेचन. सो नावांचे 2 टाईप्स पडले, स्नेहन आणि शोधन. जे लास्ट दॅट इज प्रतिमर्शन असते त्याचे 2 टाईप्स पडले, स्नेहन आणि विरेचन. मग आता जे सेकंड आहे अवपीडन असते, त्यात वरचंच शोधन कॉपी करायचं आणि शोधनसोबत लिहायचं स्तंभन. सो अवपीडाचे 2 टाईप्स येतात, शोधन आणि स्तंभन. मग आता धमापनले आता टाईप्सच नव्हते आणि धूमचे 3 टाईप्स पडतात, दॅट इज प्रायोगिक, वैरेचनिक आणि स्नेहिक. मग आता हे तर झाले 5 बेसिक टाईप्स. मग त्यांचे सब टाईप्स. अजून एक चरकाचार्यांनी क्लासिफिकेशन दिले, ज्यात आपण कारमुक्तेनुसार 3 टाईप्स पडतो, रेचन, तर्पण आणि शमन. आता हे तर आपण बघितलं चरकाचार्यांचं. नेक्स्ट सांगितलंय वाग्भटाचार्यांनी. वाग्भटाचार्यांनी 3 टाईप सांगितलेत नस्याचे, विरेचन नस्य, बृहन नस्य आणि शमन नस्य. आता पहिलं आपण बघू विरेचन नस्य. विरेचन नस्यामध्ये काय होतं, आपण ते विरेचन नस्य देतो, त्याच्यामुळे आपल्या शिरो प्रदेशामध्ये जे काही दोष आहेत त्या दोषांचा उत्क्लेश होतो आणि उत्क्लेश झाल्यामुळे ते प्रवृत्त होतात की जवळचा जो काही मार्ग तिथून बाहेर पडायचे. सो असं ते नासाद्वारे बाहेर पडतात दोष. आणि हे जे विरेचन नस्य आहे ना, हे आपण स्पेसिफिकली जे कफप्रधान व्याधी आहेत, टू बी स्पेसिफिक कफप्रधान ऊर्ध्वजत्रुगत व्याधी आहेत त्यांच्यामध्ये आपण विरेचन नस्य देतो. आता हे आपण कधी कधी देऊ शकतो, कफव्याप्त कंठ असेल, तालू असेल, शिर असेल, किंवा मग शिरोगौरव, अरुची, पिनस, कृमी, प्रतिशाय, गंध अज्ञान, अपस्मार, या सगळ्या व्याधींमध्ये आपण शिरोविरेचन नस्य देतो. आपण मगाशीच म्हटलं ना की कफप्रधान ऊर्ध्वजत्रुगत व्याधींमध्ये आपण विरेचन नस्य देतो. आणि विरेचन नस्यामध्ये काय होतं, जे काही शिरोगत दोष आहेत त्यांचा उत्क्लेश होतो आणि ते जवळच्या मार्गामधून बाहेर पडण्यास प्रवृत्त होतात आणि जवळचा मार्ग इज नासा. तो सगळे दोष नासा थ्रू बाहेर येतात. मग आता विरेचन नस्यानंतर येतं बृहन नस्य. आता नावावरून कळतंय बृहन म्हणजे जेव्हा धातू क्षय झालाय त्या केसमध्ये धातूचं पोषण करण्यासाठी आपण देतो बृहन नस्य. आणि धातू क्षय कशामुळे होतो, जेव्हा वात प्रकोप झालाय. सो बृहन नस्य कधी देतो आपण, जेव्हा वात प्रकोपामुळे धातू क्षय झालाय अशा सगळ्या ऊर्ध्वजत्रुगत व्याधींमध्ये आपण बृहन नस्य देतो फॉर धातू पोषण. सो आता ह्यात काय काय येईल, वातज शिरोरोग, मुखशोष, नासाशोष, स्वरक्षय, वाकसंग, अवबाहू, सूर्यावर्त, अर्दित, अशा सगळ्या केसमध्ये आपण बृहन नस्य देतो. आणि बृहन नस्याचंच पर्याय नाव आहे तर्पण नस्य.
सो आपण हे जे बृहन्नस्य आहे हे आपण मेनली वाताचं शमन करण्यासाठी देतो आणि शिरस्थ जे काही धातू आहेत त्यांचे पोषण करण्यासाठी देतो. ह्यासाठी आपण मोस्टली वापरतो जांगल प्राण्यांचा मांसरस, मग रक्त, घृत हे सगळं आपण बृहनसाठी वापरतो. आता थर्ड येतं शमनस्य. शमनस्य नावावरून कळतंय की जे वाढलेले दोष आहे त्या दोषांचं शमन करण्यासाठी आपण शमनस्य देतो. शमनस्य कधी देतो? शमनच्या अपोजिट काय असतं? शोधन. सो जेव्हा विरेचनस्य कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे त्या केसमध्ये आपण शमनस्य देतो, लाईक रक्तपित्त वगैरे ह्या सगळ्या व्याधींमध्ये. आणि शमनसाठी आपण वापरतो दूध, मग सिद्ध केलेलं जल वगैरे. सो वाग्भटाचार्यांनी 3 टाईप्स काय सांगितलेत? विरेचनस्य, बृहन्नस्य, शमनस्य. आता नेक्स्ट बघूया सुश्रुताचार्यांचं. सुश्रुताचार्यांनी नस्याचे 2 टाईप सांगितलेत, स्नेहनस्य आणि शिरोविरेचन. मग नेक्स्ट येतं काश्यपाचार्य. काश्यपाचार्यांनी पण 2 टाईप सांगितलेत, बृहन्नस्य आणि कर्षणस्य. आता काश्यप, सो क वर्णच येतं काश्यप आणि क वर्णच येतं कर्षण. सो काश्यपाचार्यांचे 2 टाईप्स येतात, बृहन्नस्य आणि कर्षणस्य. आता नेक्स्ट येतं शारंगधरांचं क्लासिफिकेशन. त्यांनी 2 टाईप सांगितलेत, रेचन आणि स्नेहन. रेचनचाच पर्याय शब्द येतं कर्षण आणि स्नेहनचा येतं बृहन. म्हणजे आपण मगाशी जे काश्यपाचार्यांचं सांगितलं की 2 टाईप्स असतात, बृहन आणि कर्षण. तसंच सारंगधरांचे पण 2 टाईप्स असतात, बृहन आणि कर्षण. पण त्यांनी बृहनला म्हटलंय स्नेहन आणि कर्षणला म्हटलंय रेचन. आता रेचनचे 2 टाईप्स पडतात, अवपीडन आणि प्रधमन. स्नेहन म्हणजेच बृहन ह्याचे टाईप्स पडतात, मर्ष आणि प्रतिमर्ष. आता भोजने सांगितले 2 टाईप्स, प्रायोगिक आणि स्नेहिक नस्य. आता नेक्स्ट टाईप पडतं आश्रयभेदानुसार. आश्रयभेदानुसार म्हणजे आपण जे प्लांट आहे त्याचं कोणतं पार्ट घेऊन आपण नस्य देतोय त्यानुसार त्याचे टाईप्स पडतात. दॅट इज उपयुक्त अंग आपण कोणतं वापरतोय, कोणता पार्ट घेतोय त्या झाडाचा, त्याच्याने आपण त्याचे टाईप्स पाडतो. त्यात पहिलं येतं फलनस्य. फलनस्य म्हणजे ज्यात आपण त्या प्लांटच्या फळांचा यूज करून आपण नस्य देतोय. आता ह्यात काय काय यूज करतो आपण? आता कशाचं फळ घेऊ शकतो? मरीचचं फळ किंवा मग शिगरू, विडंग ह्या सगळ्यांचं आपण फळ वापरतो ह्या झाडांचं आणि आपण नस्य देतो. त्यामुळे आपण ह्याला म्हणतो फलनस्य. सेकंड येतं पत्रनस्य. त्यात आपण पत्र यूज करतो, लाईक तालिसपत्र, सप्तपर्ण, तुलसी या सगळ्या झाडांचे आपण लीव्स घेतो आणि त्याचा यूज करून त्यांना प्रोसेस करून आपण नस्य देतो. त्यामुळे हे पत्रनस्य. मग येतं मूलनस्य. ह्यात आपण झाडांची मुळं वापरतो. आता कोणत्या कोणत्या झाडांची आपण घेऊ शकतो? अर्कचं, कुष्ठ, वचा, अतिविषाची नेहमी मुळंच वापरतात. मग ब्राह्मी ह्या सगळ्यांचे आपण मूळ यूज करून ह्यांचे रूट्स यूज करून आपण नस्य देतो. सो काय काय बघितलं? फलनस्य, पत्रनस्य, मूळनस्य. मग येतं कंदनस्य. ह्यात आपण स्टेम वापरतो, जो बार्क असतो मेन स्टेम तो वापरतो. ह्यात येतं हरिद्रा. हरिद्र कसं असतं? आता ते आपण हळकुंड म्हणतो, ते कसं असतं ते इमॅजिन करा. तसं आपलं शुंठी, मग लसूण हे सगळं येतं कंदनस्यामध्ये. नेक्स्ट येतं पुष्पनस्य. पुष्प आता मेन फ्लावर कोणतं जे आपण सगळीकडे घेतो पंचकर्मध्ये? मदनफळ. सो पुष्पनस्य म्हटलं की मदनफळ. तसंच निंब, अर्कपुष्प असतं. मग नेक्स्ट निर्यासनस्य. यात आपण निर्यास यूज करून नस्य देतो. निर्यास कशाचा येऊ शकतो? लाक्षा, अगरू ह्यांचं निर्यास घेतो आणि नस्य देतो. मग येतं त्वकनस्य. त्वकमध्ये येतं दालचिनी. दालचिनी कशी दिसते माहिती आहे ना आपल्याला? तर दालचिनीचा त्वक यूज करतो आणि नस्य देतो. सिमिलरली आपण गुडूचीच आपण त्वक घेतो. सो आश्रयभेदानुसार आपण काय काय सांगितलं? 7 सांगितले. फलनस्य, पत्रनस्य, मूलनस्य, कंदनस्य, पुष्पनस्य, निर्यासनस्य, त्वकनस्य. आता आपण एक खालून जाऊ एक एक करून. सगळ्यात खाली असतं मूळ, मग वरती येतं हळूहळू झाड. त्यात पहिले येतं कंद, मग येतात पत्र, मग हळूहळू येतात पुष्प, मग येतात फल. आणि मग जेव्हा ते ओल्ड होतं तेव्हा त्याची स्किन फॉर्म होते, अशी एक जाड बार्क होतं त्याच्यावर, दॅट इज त्वक. आणि त्यातूनच फुटून हळूहळू त्यातून बाहेर येतं निर्यास. सो असे हे 7 पार्ट्स लक्षात ठेवायचे. खालून वरती काय केलं आपण? मूल, कंद, पत्र, पुष्प, फल, त्वक, निर्यास. सो हे झालं आश्रयभेदानुसार 7 टाईप्स.